तर हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? छान ना? मी पण एकदम छान. तर आज आम्ही चाललेलो तुळशी बागेत. आज रिझल्ट डे होता. मग त्याच्यानंतर आमचा प्लॅन झाला की तुळशी बागेत जायचा. तर आम्ही आता असं कॅब करून चाललो आहे. तर मी माझी न्यू पर्स तुम्हाला दाखवली, जी की आईने आणली होती. आणि पहिल्याच गाडीमध्ये मी इतक्या सगळ्या मूर्त्या पाहिल्या. शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्मिणी आणि स्वामी समर्थांच्या मूर्त्या होत्या. आणि त्याला हार पण इतका सुंदर घातलेला. तर आम्ही ऑन द वे होतो. आणि त्यानंतर आकाश असलं भारी झालं होतं जाताना, तर मी त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढला आहे. इतकं भारी वाटत होतं वर बघितल्यावर. आणि असे पक्षी जाताना पण भारी वाटत होते. आणि हे मेट्रो स्टेशन होतं स्वारगेटचं, जे की अजून चाललं आहे. ते रिक्षामुळे दिसलं नाही, नाहीतर ती पाटी गेली मागेच. तर असं आम्ही चाललो आहे. आणि मी तर लिस्ट बनवूनच ठेवलेली की मला काय काय घ्यायचं आहे. पण मम्मी बोलली जे पाहिजे तेच घ्यायचं. हा, मी फोटो काढला आहे सिग्नल लागल्यावर त्यांचा. त्यानंतर आता पोचायला चालू होतो आम्ही. हे चुकून झूम झालं, पण मला दुसरीकडे करायचं होतं. हां, सारसबाग, तिथं पडलेला दिसला. आणि त्यानंतर तर जाताना असं झाडं पण खूप होती. त्यानंतर आम्ही पोचलो आणि पहिले खाल्ली सॉफ्टी. ते मेन्यू कार्ड पण होतं, त्याने मी सॉफ्टी खाताना. आणि हा व्हिडिओ, जे की माझ्या मम्मीने काढल्याला माहिती पण नव्हतं ते काढते म्हणून. तर हे दगडूशेठचं डेकोरेशन होतं. आणि हे त्या तुळशीबागेतलं गणपतीचं होतं. तर रस्ते काही बंद होते काल सॅटर्डेचे. आणि हे आम्ही दोघी आणि त्या दोघी चाललेलो आम्ही. आणि हे डेकोरेशन. आणि हे अशीच मूर्ती ठेवलेली ह्याची कथ्थकलीची. आणि त्यानंतर हे जवळून पाहिलं खूप भारी वाटत होतं. मस्त एकदम असे झेंडे वगैरे फडफडत होते म्हणजे. आणि मी तर विचार करत बसलेले की कसं इतकं केलं असेल. हे बघा इथे पण. आणि हा माणूस आहे जिवंत, तो की स्टॅच्यूवर थांबला आहे. तुम्ही त्याचे डोळे बघू शकता. आणि त्यांनी पूर्ण सिल्वर कलर लावून घेतलेला. आणि वाटतच नव्हतं की तो माणूस आहे. तुळशीबागेत असं बघायला भेटलं. आणि तो खूप वेळ थांबलेला तसाच. तर असं कसं थांबू शकतो हा इतका वेळ, असं मी विचार करत आम्ही निघालो. आणि हे बघा, एकदम असं स्टॅच्यूमध्ये थांबला आहे तो. आणि आता आम्ही घरी निघालो आहे परत. आता रोडवर आलोच होतं घराच्या. आणि मी तुळशीबागेतून काय काय घेतलं आहे नक्की सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडलं असेल तर बाय. थँक्स फॉर वॉचिंग.